तर आज एक महत्वाची गोष्ट आपल्यासाठी, आपल्या मॅरेथॉनियन ग्रुपमधून एक कोणी विद्यार्थी त्याला 10th मध्ये छान मार्क्स मिळाले म्हणून मुंबईहून पुण्यापर्यंत भेटायला आला आणि स्टुडिओला आला. म्हणून आपण त्याला आज इन्व्हाइट करू. बोलून घ्या 2-3 गोष्टी. जे नवीन 10वीचे मुलं आहेत, जे आता 10वीला गेले, त्यांना माहित तर पडायला पाहिजे की आपल्या जुन्या मागच्या मुलांनी काय काय केलंय. चलो वेलकम, ये बाळा. चल मस्त. तर मला साधं सिंपल पहिल्यांदा तुझं नाव, राजस पंडित, पर्सेंटेज 99%. मग समजलं. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट समजली की याच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. कारण एवढे पर्सेंटेज ना खूप होतात. 99 म्हणजे फक्त एकच कमी पडला. एवढ्या 3 मुलं पास होतात. आता सगळ्या गोष्टी तिथं बघायचं मोस्टली, कारण तिथं बघितलं की सगळ्या गोष्टी ओके चालतात. आता 99% आहे. फक्त आता ना आपण 2-3 गोष्टी. तू कुठं आलाय? मुंबईवरनं. आता कुठे आहे आपण उभं? पुण्यात तू का आलाय पुण्यामध्ये? तुम्हाला भेटायला. हा, ही गोष्ट मी त्याला लिहून दिली होती, कसं बोलतो. चला ऐका. आता आपण 2-4 गोष्टी कामाकामाच्या बोलू. एक मोस्टली अभ्यास कसा गेला? स्टार्टिंग पासून म्हणजे कसा करत होता? वेकेशन पहिले सगळी एन्जॉय केली, मग नंतर अभ्यासाला चालू केली. ओके. दिवसातून म्हणजे पूर्ण अभ्यास करत होता की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी सोबत अटेंड? एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केल्या. तबला मी वाजवतो, तर मग त्याचे 15 मार्क ऍड होतात 5 परीक्षा दिल्याने. तर मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण ओके. फोकस. किती प्रॅक्टिस करायचा मग त्या गोष्टीची पण? 1-1.5 तास डेली? हो. आणि मग हे अभ्यास क्लासमध्ये जेवढं व्हायचं, तुमचे लेक्चर्स बघून जेवढं व्हायचं तेवढं. चलो. आता लास्ट मग 2-3 महिने कसं केलं एक्झामच्या टाइम मध्ये? समजा की आपले जेव्हा मॅरेथॉन चालू सगळे मॅरेथॉन्स अटेंड केले. त्याच्यानंतर पेपर लीक सेशन अटेंड करा, खूप फायदा होतो. मॅरेथॉन बरं 12 तास अटेंड केल्यानंतर एक बघ तर अभ्यासाचा फायदा होतो. आणखीन काही कॉन्फिडन्स बिल्ड होतो का असा मॅरेथॉन? कॉन्फिडन्स बिल्ड होतो. म्हणजे रिव्हिजन केल्याची अशी हे कॉन्फिडन्स तयार होतो, एक बिलीफ येतो. चलो छान गोष्टी. आपण जास्त गोष्टी नाही घेऊ. मला तुझ्या तुझी मराठी हिंदी इंग्लिशचे पण मार्क्स खूप भारी आहे. तर त्याचा मराठी, हिंदी आणि इंग्लिश याचा अभ्यास कसा केला होता मोस्टली? काही स्पेशल काही केलं होतं? काही नाही. ग्रामरवर जास्त फोकस केला आणि कॉम्पोजिशनवर फोकस केला. कारण की स्कूलमध्ये शिकवत होते? हा, स्कूलमध्ये शिकवत. चला, कारण स्कूल चांगल्या असण्याचा फरक पडतो. तुमचं मराठी, हिंदी, इंग्लिश स्कूलमध्ये होते ना, तर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या नसतील होत. मागच्या वर्षी चॅनलवर अवेलेबल नव्हता, पण यावर्षी आहे. आणखी मॅथ सायन्स काय म्हणते मग? कसं पाठांतर केलं होतं? काय केलं होतं? सॉल्व्ह केलं होतं? नाही, स्वतःच्या शब्दात सगळं पहिले कॉन्सेप्ट समजून घेतला, बाकी सगळं स्वतःच्या मार्क्स मिळतात लिहिलं तसं. हो. आणि मोस्टली लिहायसारखे तुम्हाला पण माहिती, याला पण माहिती. मोठे क्वेश्चन किती येतात पेपरमध्ये? की ज्यांचं पान एक पेज भर आन्सर लिहायचे, असे सायन्स मध्ये किती क्वेश्चन येत असतात? खूप कमी असतात. सगळे ऑलमोस्ट सगळे ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात. मग आता हीच गोष्ट यांना सांगत आहे, पण या गोष्टी की नाही हे नवीन मुलं समजत नाही. चलो तर ऑप्शन सकट पेपर सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे. 60 मार्काचा पुरा. चलो, तू यांना पण बेस्ट ऑफ लक. सगळ्यांना यांच्याकडून पण, माझ्याकडून पण. याला पण भावी ऑल द बेस्ट. काय म्हणतात, भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तू पण असंच अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. आणि अरे पाय पडायची गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट केली तू ना. तू भेटायला हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला पण यायचंय. मी घराचा ऍड्रेस सगळ्या गोष्टी देत असतो, मोबाईल नंबर देत असतो. फक्त पेढे घेऊन यायचे. चलो बाय.